पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। धनुष्यबाण चिन्हामुळे मनसे आणि महायुतीची चर्चा फिसकटल्याची माहिती लोकशाहीला सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईत बैठकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव होता असं सूत्रांनी म्हटलंय। धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यास राज ठाकरे यांनी नकार दिला। राज ठाकरे स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढवण्यास आग्रही होते। 21 मार्चला शिंदे आणि फडणवीसांसोबत या संदर्भातली बैठक झाल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। तर मनसेच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। धनुष्यबाण चिन्हामुळे मनसे आणि महायुतीतली चर्चा फिसकटलेली आहे अशी माहिती आता लोकशाहीला सूत्रांनी दिली। मुंबईत बैठकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव ठरलेला होता असं सूत्रांनी म्हटलेलं आहे। तर धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यास मात्र राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला। राज ठाकरे स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढवण्यास आग्रही होते। तर 21 मार्चला शिंदे आणि फडणवीसांसोबत बैठक झाल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। तर मनसेच्या गोटातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। धनुष्यबाण चिन्हामुळे ही सगळी महायुतीची चर्चा फिसकटली असून मुंबईतील बैठकीमध्ये धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव हा राज ठाकरे यांच्या समोर ठेवण्यात आला होता असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यास मात्र राज ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।